नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि इथे लिंक प्रोव्हाइड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकल्सचे PDF अवेलेबल होतील. सो लेट्स मूव टू अवर फर्स्ट आर्टिकल. तर बेसिकली फर्स्ट आर्टिकलचा रेफरन्स काय आहे की एक नासाची जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आहे, आणि त्या टेलिस्कोपनं काय केलेलं आहे की जी अर्लिएस्ट नोन गॅलेक्सी होती त्याला स्पॉट केलेला आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी ज्या गोष्टी याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत तर आपण ते बघून घेऊयात. तर पहिला पॉईंट इम्पॉर्टंट आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आहे की बेसिकली जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हे काय आहे. तर हे काय आहे की नासानं काय केलं होतं, जी USA ची नॅशनल एरोस्पेस एजन्सी आहे, तर त्यांनी काय केलं होतं, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी बरोबर कोलॅबोरेशन करून एक ऑब्झर्वेटरी स्पेसमध्ये लॉन्च केली होती. कशासाठी की जे काही हिस्ट्रीचे म्हणजे युनिवर्स आहे त्याचं हिस्टॉरिकल इव्होल्युशन कसं झालं, त्याच्या ज्या फेजेस आहेत, डिफरंट फेजेस, तर त्या स्टडी करण्यासाठी ह्या स्पेस ऑब्झर्वेटरीला लॉन्च केलं होतं नासाने. ठीक आहे. तर त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेला आहे, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ॲडव्हान्स डीप एक्स्ट्रा गॅलेक्टिक सर्वे. तर बेसिकली ह्या एक्स्ट्रा गॅलेक्टिक सर्वेचं कशासाठी लॉन्च केलं होतं, हे सुद्धा नासानं लॉन्च केलं होतं. आणि याचं जर मेजर सायंटिफिक जर इनिशिएटिव्ह बघितलं तर कशासाठी लॉन्च करण्यात आलेलं होतं की जे काही युनिक कॅपेबिलिटीज असतील ज्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या, कशाच्या रिलेटेड, युनिव्हर्सच्या अर्ली इव्होल्युशनच्या रिलेटेड जे काही अनप्रेसिडेंटेड डिटेल्स वगैरे असतील, जे आपल्याला माहीत नाही आहे डिटेल्स वगैरे, तर त्या स्टडी करण्यासाठी ह्या ॲडव्हान्स डीप एक्स्ट्रा गॅलेक्टिक सर्वेचा लॉन्च करण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हे बेसिकली याचं गोल काय आहे की जे काही फॉर्मेशन आणि इव्होल्युशन आहे गॅलेक्सीचं फ्रॉम द फर्स्ट 100 मिलियन्स इयर्स ॲगो, म्हणजे ज्यावेळेसपासून इव्होल्युशन झालं होतं युनिव्हर्सचं, म्हणजे आपण काही वेगवेगळ्या थेरीज बघतो, ज्याच्यामध्ये प्रॉमिनंट थेरीजची आपण बघतो त्याला काय म्हणतात, बिग बँग थेरी. तर ह्या बिग बँग थेरीच्या इव्होल्युशनपासून, फॉर्मेशन आणि इव्होल्युशनपासून जे काही गॅलेक्सीचं इव्होल्युशन झालेलं आहे, तर त्याला मोर डिटेलमध्ये स्टडी करणं, तर हेच त्याचं मेन गोल काय होतं, ॲडव्हान्स डीप एक्स्ट्रा गॅलेक्टिक सर्वेचं मेन गोल या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचे जर की ऑब्जेक्टिव्ह बघितले तर की ऑब्जेक्टिव्हमध्ये 3 इम्पॉर्टंट की ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह काय, ज्या काही फर्स्ट गॅलेक्सीज होत्या, म्हणजे फ्रॉम इव्होल्युशन ऑफ द गॅलेक्सीज, म्हणजे बिग बँग ज्या वेळेसपासून स्टार्ट झालं त्यावेळेसपासून ज्या काही गॅलेक्सी फॉर्मेशन झाल्या होत्या, तर त्यांचं डिटेक्ट करणं, त्यांना अनालाइज करणं, त्यांची स्टडी करणं, हे त्याचं मेन एम आहे. नेक्स्ट त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की त्याचं इव्होल्युशन कसं झालं, ह्या ज्या गॅलेक्सीज वगैरे आहेत त्यांचं इव्होल्युशन कसं झालं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, तर म्हणजे त्यांचं फॉर्मेशन कसं झालं, किंवा ग्रोथ कशा प्रकारे त्यांची ग्रोथ झाली, किंवा कोणकोणते फॅक्टर त्यांच्या प्रोसेसमध्ये इव्होल्युशनमध्ये इन्फ्लुएन्स करण्यात आलेले होते, ज्यामुळे त्यांचं इव्होल्युशन झालेलं आहे. तर हे त्यांचं एक वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह आहे. अँड नेक्स्ट त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय की स्टार फॉर्मेशन आणि ब्लॅक होल. तर हे सुद्धा एक त्याचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे की जे काही स्टार फॉर्मेशन झालेलं आहे आणि ब्लॅक होलचं फॉर्मेशन झालेलं आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं व्यवस्थितरित्या. तर हे त्याचे मेन 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की काही इम्पॉर्टंट थेरीज आहेत ओरिजिन ऑफ युनिव्हर्स रिलेटेड, आपण ते बघूयात. तर पहिली जी थेरी आहे बिग बँग थेरी. तर बेसिकली ही जी बिग बँग थेरी आहे तर ही कोणी सांगितली होती, तर जॉर्ज लॅमेट्रे नावाचा एक सायंटिस्ट होता 1920 मध्ये. त्याने बेसिकली ही स्टार्टिंगला 1920ला ही थेरी सांगितली होती, बिग बँग थेरी. आणि याला लॅटर एलॉबरेट आणि डेव्हलप कोण केलेलं आहे ह्या थेरीला, एडविन हबल नावाच्या सायंटिस्टने ह्या बिग बँग थेरीला डेव्हलप आणि एलॉबरेट केलेलं आहे. तर ही बेसिकली थेरी काय सांगते की युनिव्हर्स कसं स्टार्ट झालं. तर सुरुवातीला काय होतं की एक हॉट डेन्स एक मास होता आणि त्याचं एक्सपान्शन झालं, आणि एक्सपान्शन जसं जसं होत गेलं तसं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याचं कुलिंग पण झालं, आणि त्या प्रकारे काय झालं, बिग बँग थेरी इव्होल्युशन झाली. ठीक आहे. तर याचे इम्पॉर्टंट की पॉईंट जर बघितले तर सुरुवातीला काय होतं की सुरुवातीला एक मास होतं. ठीक आहे. हॉट आणि डेन्स मास म्हणून आपण त्यालाच यांनी ह्या एडविन हबलला काय म्हणलेले, इनिशियल सिंग्युलॅरिटी असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. इनिशियल सिंग्युलॅरिटी, हा जो इनिशियल सिंग्युलॅरिटीचा मास आहे हा काय आहे, एकदम डेन्स आणि व्हेरी हॉट मास आहे. ह्या मासचं काय झालं, एक्सपान्शन झालं. ठीक आहे. हे काय झालं, एक्सपांड होत गेले, म्हणजे अशा प्रकारे हे एक्सपांड होत गेलं. ठीक आहे. आणि एक्सपान्शन होता होता काय झालं माहितीये का, जसं जसं एक्सपान्शन होतं तसं तसं आपल्याला काय माहितीये की याचं इन्फ्लेशन होतं. समजा हा जर मास कन्सिडर केला तर याचं आउटवर्ड एक्सपान्शन झाल्यानंतर काय होतं, इन्फ्लेशन होतं, म्हणजे त्याची जी साईज आहे ती वाढते. आणि ही साईज जशी जशी वाढत गेली तसं तसं काय होत गेलं
की याचं कुलिंग होत गेलं आणि जे पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल फॉर्मेशन मध्ये हे तयार व्हायला लागलं, ठीक आहे. आणि अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्यामध्ये काय झालं, हे पार्टिकल फॉर्मेशन झाल्यामुळं काय झालं माहिती का, की वेगवेगळ्या, हे असं बघा, हे इन्फ्लेशन होत गेलं आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम याचं काय झालं, पार्टिकल फॉर्मेशन होत गेलं आणि वेगवेगळ्या गॅलेक्सीज फॉर्म होत गेल्या, ठीक आहे. तर बेसिकली हे बिग बँग थेरी आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थेरी कोणती आहे, स्टेडी स्टेट थेरी. तर बेसिकली ही जी स्टेडी स्टेट थेरी आहे तर ही कोणी मांडली होती, तर ही 3 सायंटिस्टनं मांडली होती 1948ला. तर त्या सायंटिस्टचं नाव काय आहे, फोर्ड होयले, थॉमस गोल्ड आणि हर्मन बोंडी. तर हे 3 इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहेत. तर यांनी काय सांगितलं होतं की युनिव्हर्स जे आहे हे कॉन्स्टंटली एक्सपांडिंग होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं, न्यू मॅटर ऍड होतो आणि हे न्यू मॅटर काय होतो, हे फिल केलं जातं. म्हणजे जी काही एक्सपान्शनमुळे जी काही जागा निर्माण होते, म्हणजे व्हॉइड जे निर्माण होतं, पोकळी ज्याला आपण म्हणतो, तर ती एक्सपान्शन झाल्यामुळे युनिव्हर्सच्या, तर ही सारखी भरून निघल्या जाते, ठीक आहे. तर याच्याच की पॉईंट मध्ये काय सांगितलेलं आहे, युनिव्हर्सचं कंटिन्युअस एक्सपान्शन होतं आणि हे जो मॅटरचं हे पोकळी जी निर्माण होती तर ती कशाने भरल्या जाते, तर मॅटरच्या क्रिएशन ही पोकळी भरल्या जाते. त्यालाच काय म्हणतात, स्टेडी स्टेट थेरी असं म्हणतात. आणि नेक्स्ट थेरी काय, सायक्लिक मॉडेल्स थेरी आहे. तर बेसिकली ही थेरी कोण मांडली होती, एक सायंटिस्ट होते पॉल स्टेनहर्ड नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी मांडली होती. आणि नेल टुरॉक नावाचे इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहेत, तर त्यांनी ह्या दोघांनी मिळून काय केली होती, ही थेरी सॉरी ही सायक्लिक मॉडेल्स थेरी मांडली होती. तर बेसिकली ह्या सायक्लिक मॉडेल थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की युनिव्हर्सचं जे एक्सपान्शन आहे तर हे कसं होतं, सायकल ऑफ एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं, ठीक आहे. एक्सपान्शन आणि परत हे काय झालं, एक्सपान्शन आणि परत काय झालं, कॉन्ट्रॅक्शन. तर ह्या सायकलनं काय होतं, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शननं काय होतं की युनिव्हर्सचं फॉर्मेशन झालेलं आहे. तर ह्या सायंटिस्टनं सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर ह्या इम्पॉर्टंट 3 थेरीज आहेत, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं महत्वाच्या आहेत. तर कोणी थेरी मांडली आणि ह्या थेरीचं फॉर्मेशन म्हणजे युनिव्हर्सचं फॉर्मेशन ह्या थेरीनुसार कसं झालं, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आपला आर्टिकलचं हेडिंग आहे कन्झम्पशन आणि वोटिंग. तर बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, जी बँक ऑफ बरोडा आहे पब्लिक सेक्टर बँक, त्यांनी काय केलेलं आहे, एक इंडियन स्टेटच्या रिलेटेड एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, तर त्याच्या रिलेटेड आहे, ठीक आहे. तर ह्या आर्टिकलमध्ये एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपण ते बघूया. तर पहिली इम्पॉर्टंट फॅक्ट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे फिस्कल डिफिसिट. तर बेसिकली गव्हर्नमेंटचं कसं असतं, गव्हर्नमेंट एखादं काय करत असतं, रन करण्यासाठी त्याचे 2 इम्पॉर्टंट सोर्स असतात. म्हणजे एकतर त्याला रन करण्यासाठी काय केलं पाहिजे, एक्सपेंडिचर केलं पाहिजे, म्हणजे पैशाचं जे आहे ते एक्सपेंडिचर केलं पाहिजे. आणि हे एक्सपेंडिचर कसं करणार, त्याच्याकडे काहीतरी रिसिप्ट आल्या पाहिजे, त्यावेळेस तो काय करणार, एक्सपेंडिचर करणार. तर फिस्कल डिफिसिट बेसिकली काय सांगतं की गव्हर्नमेंटचं हे काय करतं, टोटल एक्सपेंडिचर जे आहे, कधी म्हणजे ज्या वेळेस गव्हर्नमेंटचं टोटल एक्सपेंडिचर हे टोटल रेव्हेन्यू पेक्षा जास्त असतं, ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, एक्सपेंडिचर जास्त करतं किंवा खर्च जास्त करतं, कशापेक्षा, त्याच्या टोटल रेव्हेन्यू पेक्षा, त्यालाच काय म्हणतात, फिस्कल डिफिसिट असं म्हणतात. आणि याच्यामध्ये जी गव्हर्नमेंटची बॉरोईंग आहे, म्हणजे वेगवेगळ्या सोर्स करणं, इंटरनल बॉरोईंग असो किंवा एक्सटर्नल बॉरोईंग असो, तर त्याच्यामधनं ही काय केलं जाते, फिस्कल डिफिसिट मधनं एक्सक्लूड केलं जाते, ठीक आहे. तर हे इंडिकेट काय करतं फिस्कल डिफिसिट, तर गव्हर्नमेंटची जी टोटल बॉरोईंग रिक्वायरमेंट आहे, जे काही गव्हर्नमेंटचे जे प्रोग्राम्स वगैरे आहेत तर ते मीट करण्यासाठी जी गव्हर्नमेंटची टोटल बॉरोईंग रिक्वायरमेंट आहे तर ते इंडिकेट करतं, ठीक आहे. याचं जर एक्झाम्पल बघितलं तर रिसेंटली 2023-24 जर बजेटचं जर बघितलं युनियन बजेटमध्ये, तर गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, टोटल इंडियाची जी फिस्कल डिफिसिट आहे तर ती 5.9% ऑफ जीडीपी ही आयडेंटिफाय केलेली आहे. तर हे काय इंडिकेट करतं की टोटल जीडीपीच्या, म्हणजे इंडियाची जी जीडीपी 100% जर कन्सिडर केली तर टोटल जीडीपीच्या 5.9% म्हणजे इक्वल टू 6% गव्हर्नमेंटला काय करावं लागणार आहे, एक्सटर्नली बॉरो करावं लागणार आहे ते एक्सपेंडिचर मीट करण्यासाठी, ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की व्हॉट आर द रेव्हेन्यू रिसिप्ट्स आणि कॅपिटल रिसिप्ट्स. तर बेसिकली बजेटच्या 2 पार्ट असतात गव्हर्नमेंटच्या रिसिप्टचे. तर पहिला रिसिप्टचा पार्ट कोणता आहे, म्हणजे रिसिप्ट्स म्हणजे काय, की जे गव्हर्नमेंटकडे रेव्हेन्यू कलेक्ट होणार आहे किंवा जे गव्हर्नमेंटकडे येणार आहे त्याला रिसिप्ट्स असं म्हणतात. आणि आलेल्या रिसिप्टचं जे गव्हर्नमेंट खर्च करतं त्याला काय म्हणतात, एक्सपेंडिचर असं म्हणतात, ठीक आहे. तर ह्या रिसिप्टचे 2 प्रकार पडले जातात. पहिला आहे रेव्हेन्यू रिसिप्ट्स आणि नेक्स्ट वन इज कॅपिटल रिसिप्ट्स. तर बेसिकली रेव्हेन्यू रिसिप्ट्स म्हणजे काय, की ज्याच्यामधनं गव्हर्नमेंटला इन्कम अर्न होतं रेग्युलर बेसिसवर, तर त्यालाच काय म्हणतात, रेव्हेन्यू रिसिप्ट्स असं म्हणतात, ठीक आहे. तर ह्या रेव्हेन्यू रिसिप्ट ज्या आहेत काय, ह्या कोणत्याच प्रकारच्या लायबिलिटीज किंवा लायबिलिटीज गव्हर्नमेंटवर क्रिएट करत नाहीत. कारण याच्यामधनं काय होतं, गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू फॉर्म होतो, ठीक आहे. म्हणजे पैसा गव्हर्नमेंटकडे येतो,
याचं जर एक्झाम्पल बघितलं तर प्रॉमिनंटली दोन याचे एक्झाम्पल आहेत. एक तर काय टॅक्स रेव्हेन्यू आणि नेक्स्ट वन इज नॉन टॅक्स रेव्हेन्यू. तर गव्हर्नमेंटला दोन सोर्समधनं रेव्हेन्यू प्राप्त होत असतो. म्हणजे पहिला काय तर टॅक्स आणि दुसरं काय नॉन टॅक्स रेव्हेन्यू. तर टॅक्स रेव्हेन्यू मध्ये बघितलं तर काय इन्कम टॅक्स झालं, कॉर्पोरेट टॅक्स झालं, आपलं नवीन इंट्रोड्यूस केलेला जीएसटी असेल किंवा कस्टम ड्युटी किंवा एक्साइज ड्युटी, तर हे टॅक्स रेव्हेन्यू मध्ये येतात. आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये काय येतात जे काही इंटरेस्ट रिसिप्ट गव्हर्नमेंटला आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं एखादं लोन वगैरे दिलेलं आहे आणि त्यामधनं जे काही इंटरेस्ट गव्हर्नमेंटला अर्न होते त्याला काय म्हणतात इंटरेस्ट रिसिप्ट असं म्हणतात. किंवा जे काही गव्हर्नमेंटला डिव्हिडंड्स वगैरे प्राप्त होतात वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटमधनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज मधनं, तर त्यालाच काय म्हणतात नॉन टॅक्स रेव्हेन्यू असं म्हणतात. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला पार्ट आहे कॅपिटल रिसिप्ट. तर बेसिकली हे कॅपिटल रिसिप्ट काय असतं की गव्हर्नमेंटच्या एखाद्या ॲसेट्सचं म्हणजे असे रिसिप्ट ज्याच्यामधनं गव्हर्नमेंटला फंड निर्माण होतो. आयदर ते काय करतात लायबिलिटीज क्रिएट करतात किंवा जे गव्हर्नमेंटचे जे ॲसेट्स आहेत तर त्यांचं रिडक्शन करतात. ठीक आहे. म्हणजे एक तर काय की फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर गव्हर्नमेंटने काय केलं म्हणजे फॉर एक्झाम्पल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे आणि ह्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचं काय केलं डिसइन्व्हेस्टमेंट केलं. तर ह्या डिसइन्व्हेस्टमेंट केल्यामुळे काय होतं गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू प्राप्त होतो. ठीक आहे. आणि हा रेव्हेन्यू कशाच्या अंतर्गत मोडला जातो कॅपिटल रिसिप्टच्या अंतर्गत मोडला जातो. म्हणजे हा टोटल जो फंड आहे तर हा गव्हर्नमेंटला एकतर काय होतं जे काही गव्हर्नमेंटचे ॲसेट्स आहेत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये याचं काय झालं रिडक्शन झालं हे विकल्यामुळे. ठीक आहे. आणि हे विकल्यामुळे काय झालं ॲसेटचं रिडक्शन झालं आणि गव्हर्नमेंटला काय झालं फंड प्राप्त झाला. त्यालाच काय म्हणतात कॅपिटल रिसिप्ट असं म्हणतात. तर याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितले तर तीन प्रॉमिनंटली इंडियामध्ये एक्झाम्पल आपल्याला आहेत. पहिला आहे बॉरोईंग, नेक्स्ट वन इज डिसइन्व्हेस्टमेंट आणि तिसरं आहे रिकव्हरी ऑफ लोन. तर बेसिकली बॉरोईंग मध्ये जर बघितलं तर गव्हर्नमेंट काय करतं अशा प्रकारचे फंड जे तर ते कॅपिटल याच्यामध्ये कशा प्रकारे रेज करतं की लोन रेज करून हे प्रकारे फुलफिल करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल डोमेस्टिक मार्केट असेल किंवा एक्सटर्नल मार्केटमधनं बॉरोईंग करणं किंवा ट्रेजरी बिल्स किंवा फॉरेन सोर्स मधनं सुद्धा बॉरोईंग करू शकतं गव्हर्नमेंट याच्यामध्ये. नेक्स्ट आहे डिसइन्व्हेस्टमेंट. आपण आताच बघितलं जे काही गव्हर्नमेंटचे शेअर्स आहेत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये तर त्याला विकून सुद्धा गव्हर्नमेंट काय करतं याच्यामधनं कॅपिटल जे रिसिप्ट आहेत ती अर्न करतं. नेक्स्ट वन इज रिकव्हरी ऑफ लोन. म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं असेल एखाद्या स्टेटला किंवा अदर एक्सटर्नल स्टेट वगैरे असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कंट्रीज वगैरे असतील तर त्यांना जर लोन दिलं असेल तर त्यांच्या लोनच्या रिकव्हरी मधनं जे काही रिसिप्ट मिळत असतील ते सुद्धा कशाच्या अंतर्गत येतात कॅपिटल रिसिप्टच्या अंतर्गत येतात. ठीक आहे. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की व्हॉट आर द सोर्सेस फॉर गव्हर्नमेंट रिसिप्ट. तर बेसिकली याच्यामध्ये सुद्धा जे गव्हर्नमेंटचे इन्कम आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट आताच डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय दिलेले डिटेलमध्ये सांगितलेले इंटरेस्ट रिसिप्टमध्ये काय येतात डिव्हिडंड्स किंवा प्रॉफिट्स किंवा फीस आणि फाईन्स किंवा ग्रँट्समध्ये काय येतात. तर अशा प्रकारचे रिसिप्ट आपण बघितलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. कॅपिटल रिसिप्टमध्ये सुद्धा आपण तीन प्रकारचे बघितले होते. पहिला आहे बॉरोईंग, त्याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल बॉरोईंग. नेक्स्ट आहे डिसइन्व्हेस्टमेंट जे आपल्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या जे जे काही ॲसेट्स आहेत त्यांच्या शेअर्सचं डिव्हॅल्युएशन करून किंवा ते विकून आपल्याला मिळतात. आणि तिसरं आहे रिकव्हरी ऑफ लोन. ठीक आहे. नेक्स्ट वन इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. तर बेसिकली आता हे आपण सुरुवातीला काय बघितलं रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्टचा पार्ट बघितला. रिसिप्ट म्हणजे काय की जे गव्हर्नमेंटला अर्न होतात त्यांना काय म्हणतात रिसिप्ट असं म्हणतात वेगवेगळ्या सोर्स मधनं आपण ते बघितलं कॅपिटल आणि रेव्हेन्यू. आता नेक्स्ट वन काय एक्सपेंडिचर. ठीक आहे. एक्सपेंडिचर म्हणजे काय की गव्हर्नमेंट काय करतं हे आलेले जर रिसिप्ट आहे तर ते काय करतं वेगवेगळ्या स्कीम्सवर वेगवेगळ्या प्रोग्राम्सवर त्या खर्च करतं त्यालाच काय म्हणतात एक्सपेंडिचर असं म्हणतात. आणि ह्या एक्सपेंडिचरचे दोन प्रकार पडले जातात. पहिला आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि सेकंड वन इज कॅपिटल एक्सपेंडिचर. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय की अशा प्रकारचे एक्सपेन्सेस जे डे टू डे फंक्शनिंगसाठी गव्हर्नमेंटच्या उपयोगी पडतात किंवा जे काही गव्हर्नमेंटचे ॲसेट्स आहेत तर त्यांना मेंटेन करण्यासाठी उपयोगी पडतात त्यांनाच काय म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतात. आणि ह्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मधनं कोणत्याच प्रकारचं नवीन कॅपिटल फॉर्मेशन याच्यामधनं होत नाही. ठीक आहे. किंवा गव्हर्नमेंटला लायबिलिटी सुद्धा क्रिएट होत नाही त्यालाच काय म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं सॅलरीज आणि पेन्शन किंवा सबसिडीज असणं एखाद्या प्रोग्रामला दिलं किंवा इंटरेस्ट पेमेंट असणं किंवा ऑपरेशनल एक्सपेन्सेस वगैरे जे काय असतील म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करणं किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसच्या रिलेटेड तर हे कशाच्या अंतर्गत येतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या अंतर्गत येतं. आता हे जे सगळे एक्सपेंडिचर आहेत हे काय आहेत की गव्हर्नमेंटचे डे टू डे फंक्शनिंग जे आहेत तर ते मेंटेन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट वन इज कॅपिटल एक्सपेंडिचर. तर बेसिकली कॅपिटल एक्सपेंडिचर अशा प्रकारचे एक्सपेंडिचर असतात
की ज्याच्यामधनं गव्हर्नमेंट काय करतं, नवीन प्रकारचे ॲसेट्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतं. आणि हे ॲसेट्स ज्यावेळेस क्रिएट होतात त्याच्यामुळे काय होतं, ज्या काही गव्हर्नमेंटच्या लायबिलिटीज वगैरे तर त्या होतात रिड्यूस होतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट एक्झाम्पल जर बघितले तर गव्हर्नमेंट काय करतं, इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल रोडचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा हॉस्पिटल किंवा ब्रिजेस वगैरे असतील किंवा पोर्टचं कन्स्ट्रक्शन असेल, तर ह्या ठिकाणी काय करतं गव्हर्नमेंट, एक्सपेंडिचर करतं. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे काय होतं, एक ॲसेट्स क्रिएट होतो. ठीक आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल पोर्टवर जर आपण खर्च केला पोर्ट डेव्हलपमेंटसाठी, तर गव्हर्नमेंटसाठी काय होतं की हे पोर्टचं एक ॲसेट्स तयार होतं आणि ह्या पोर्टच्या ॲसेटमधनं गव्हर्नमेंटला काय होतं, रेव्हेन्यू मिळायला चालू होतं. ठीक आहे. नेक्स्ट वन इज काय की ॲक्विजिशन ऑफ ॲसेट्स, म्हणजे काय की गव्हर्नमेंट कधी कधी काय करतं की लँडचं परचेस करतं, किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल रोड कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जर लँडचं अधिग्रहण करायचं असेल तर त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं, लँडचं परचेस करतं, ती गव्हर्नमेंटची काय झाली, प्रॉपर्टी होऊन जाते. नेक्स्ट वन इज काय, लोन ॲडव्हान्सेस. तर बेसिकली ही गव्हर्नमेंट काय करतं, ज्या वेळेस एखाद्या स्टेटला लोन देतं आणि हे स्टेट काय करत असतात, वेगवेगळ्या कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ते खर्च करत असतात. म्हणजे ऑन बिहाफ ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट सुद्धा काय करत असतं, हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स वगैरे म्हणा किंवा ब्रिजेस चं डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा स्टेट काय करत असते, एक्सपेंडिचर करत असते. त्याच्यामुळे मधनं काय होतं, ॲसेटचं क्रिएशन होतं. ठीक आहे. आणि त्यालाच काय म्हणतात, कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणलं जातं. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की चायनाने काय केलेलं आहे, त्यांचं एक नवीन मिशन जे आहे चांग-ई-6 मिशन. तर हे काय केलंय त्यांनी, जे मून आहे, मूनच्या साऊथ पोलवर त्यांनी लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आपण ते बघूया. पहिलं आहे चांग-6 मिशन. हे बेसिकली काय आहे, तर चांग-6 मिशन काय आहे, तर ही सिरीज ऑफ मिशन्स आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. कशासाठी की जे चायनीज नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे तर त्यांचं लुनार एक्सप्लोरेशन प्रोग्राम, लुनार म्हणजे काय की मूनचा एक्सप्लोरेशन प्रोग्राम आहे तो. आणि बेसिकली हे चायनाचं जे मिशन आहे हे चांग-ई, तर हे कुठं जाणार आहे, चायनाचं आपलं सॉरी ही मूनचा जर नॉर्थ आणि साऊथ पोल जर कन्सिडर केला तर साऊथ पोलला हे चायनाचं लुनार एक्सप्लोरेशन मिशन जाणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये यांनी हे जे चांग-ई आहे तर हे नाव कशावरून ठेवलेले आहे, तर चायनीज गॉडेस, मून गॉडेस जे आहे तर त्यांना चायनामध्ये चांग असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे सिरीज ऑफ मिशन्स आहेत तर याच्यामध्ये डिसेंबर 2020 पासून स्टार्ट झाले होते. ठीक आहे. तर बेसिक जर ऑब्जेक्टिव्ह बघितले ह्या चांग-6 तर हे बेसिकली काय की सॅम्पल कलेक्ट करणं आणि ते रिटर्न याच्यावर आणणं अर्थवर, जेणेकरून जे काही ॲडव्हान्समेंट वगैरे असेल, रिसर्च रिलेटेड ॲक्टिव्हिटीज त्या परफॉर्म करणं, किंवा चायनाच्या ज्या टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेशन आहे टेक्नॉलॉजीचं, की आम्ही वेगवेगळ्या ज्या सेलेस्टियल बॉडीज वगैरे त्याच्यावर लँड वगैरे करू शकतो ते डेमॉन्स्ट्रेट करणं. आणि नेक्स्ट वन इज काय की हे जे सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत तर त्याचं काय करणं, सायंटिफिक रिसर्च कंडक्ट करणं आणि रिसोर्स बघणं की कशा प्रकारे हे त्या सॅम्पलचं आपण रिसोर्स म्हणून यूज करू शकतो, हा त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर चायनाने ज्या ठिकाणी हे त्यांचं चांग मिशन लॉन्च केलेलं आहे तर ते लुनारच्या किंवा मूनच्या साऊथ पोलवर लॉन्च केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लॉन्च केलेले स्पेसिफिकली तर ते अटकिन नावाचं एक बेसिन आहे. बेसिन म्हणजे काय की एक कार्टर तयार झालेलं आहे. म्हणजे काय की उल्कापातामुळं जे मूनच्या सरफेसवर एक खोल खड्डा तयार झाला त्याला काय म्हणतात, बेसिन किंवा कार्टर असं म्हणतात. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात आपण, अटकिन बेसिनला साऊथ पोल अटकिन बेसिन असं म्हणतो. आणि हे कशामुळे तयार झालेलं आहे, जे काही सोलर सिस्टीम मधनं जे काही याचे तुकडे म्हणा किंवा जे मोठमोठे तुकडे वगैरे जे आदळलेले असतील याच्यावर चायनाच्या साऊथ पोलवर, तर त्यांच्या डिप्रेशनमुळे हे तयार झालेलं बेसिन आहे. ठीक आहे. याची या ठिकाणी साईज दिलेली आहे अप्रॉक्सिमेटली हे 2500 स्क्वेअर किलोमीटर डायमीटर मध्ये आहे. आणि त्याचं जर डीपनेस जर बघितला किती खोल आहे तर हे 13 किलोमीटर हे खोल त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी बघा चायनाचं आपलं सॉरी हे मूनचा साऊथ पोल आहे आणि ह्या साऊथ पोलला अटकिन कार्टर किंवा अटकिन बेसिन आपण असं म्हणूया तर या ठिकाणी शो केलेले आहे डायग्राममध्ये. याचं जर सिग्निफिकन्स जर बघितला ह्या अटकिन बेसिनचा तर काय की हे पोटेन्शियल रिसोर्सेस म्हणून सुद्धा ऍक्ट होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे तिथल्या याच्यावर सरफेसवर अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस वगैरे आढळतात की जे आपल्याला पोटेन्शियल रिसोर्सेस म्हणून आपण त्याचा फ्युचर स्पेस एक्सप्लोरेशनसाठी आपण त्याचा यूज करू शकतो. ठीक आहे. तर चायना प्रकारेच इंडियाचे जी स्पेस ऑर्गनायझेशन आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, यांनी सुद्धा वेगवेगळे मून एक्सप्लोरेशन मिशन्स काही लॉन्च केलेले आहेत आणि काही फ्युचरमध्ये लॉन्च करणार आहेत. तर आपण ते बघूया. तर पहिलं मिशन होतं चंद्रयान-1. तर बेसिकली हे कधी लॉन्च केलं होतं
की 2008ला ऑक्टोबर 2022ला लॉन्च केलं होतं. आणि याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं की जो काही लुनार सरफेस आहे त्याचं मॅपिंग करणं आणि लुनार सरफेसवर वॉटर आईस आहे का नाही त्याचं फाइंडिंग करणं. तर याच्या अचिव्हमेंटचा जर विचार केला तर यांनी काय केलं होतं, सक्सेसफुली जे आईस पार्टिकल किंवा वॉटर आईस आहे तर ते आयडेंटिफाय केलं होतं मूनच्या सरफेसवर. ठीक आहे. नेक्स्ट आपलं मिशन आहे चंद्रयान 2. तर हे गव्हर्नमेंटने कधी लॉन्च केलं होतं, रिसेंटली 2022 जुलै 2019ला हे गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं होतं. आणि सुद्धा याच्यामध्ये जर बघितलं तर याच्या मिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लँडर आणि रोवर होते. याच्यामध्ये काय होतं, एक ऑर्बिटर होतं, विक्रम नावाचं एक लँडर होतं, आणि रोवर म्हणजे जे घिरट्या घालणारं जे प्रज्ञान नावाचं एक रोवर होतं. ठीक आहे. तर याचं मेन एम काय होतं, याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं की इंडिया जो मूनचा साऊथ पोल आहे, साऊथ पोलचा रिजन आहे तो एक्सप्लोर करण्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. याच्या अचिव्हमेंटचा जर विचार केला तर हे काय करतं, कंटिन्युअसली जो व्हॅल्युएबल डेटा वगैरे आहे मूनच्या सरफेसच्या रिलेटेड तर हा डेटा इस्रोला तो पाठवतं. आणि याचा जर समजा एक ड्रॉबॅक जर बघितला किंवा याचा जर आपण जर बघितलं तर हे काय की विक्रम जे लँडर होतं तर ते काय झालं, सॉफ्ट लँडिंग त्याला करता आलं नाही, ते फेल झालं. तरी पण हे जे रोवर आहे प्रज्ञान रोवर हे काय करतं की जो काही व्हॅल्युएबल डेटा आहे सरफेसच्या रिलेटेड हे फोटोग्राफ्स वगैरे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनला हे सेंड करतं. याच्या फ्युचरमध्ये जर मिशन बघितले इस्रोचे तर कोणकोणते आहेत की चंद्रयान 3 मिशन आहे तर हे कधी लॉन्च होणार आहे, इन लॅटर पार्ट ऑफ 2024 हे लॉन्च होणार आहे. ठीक आहे. आणि याचा जर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह बघितला तर हे काय, हे सुद्धा लँडर आणि रोवर मिशन आहे. आणि याच्यावर इंडियाचं काय प्रयत्न करण्यात आले, जे 2019 मध्ये आपलं जे मिशन फेल झालं होतं, आपलं जे लँडर होतं ते सक्सेसफुली आपण मूनच्या सरफेसवर लँड करू शकलो नाही. तर याचा चंद्रयान 3चा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की त्या लँडरला सॉफ्ट लँडिंग एक सक्सेसफुली करून दाखवणं आणि तिथनं जे काही सॅम्पल्स वगैरे असतील तर ते कलेक्ट करणं, ह्याचा चंद्रयान 3चा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपलं मिशन असणार आहे लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन. तर ह्याला आपण लुपेक्स असं म्हणतो. आणि हे इस्रो कोणाबरोबर लॉन्च करणार आहे, जे जपानची जी स्पेस एजन्सी आहे, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी, त्यांच्याबरोबर हे लॉन्च करणार आहे. ठीक आहे. तर हे कधी लॉन्च होणार आहे, हे लॅटर 2020 मध्ये लॉन्च होणार आहे, म्हणजे 2025 नंतर हे मिशन लॉन्च होणार आहे. आणि याचा मेन एम काय असणार आहे की जे लुनारचं किंवा मूनचं साऊथ पोल आहे त्या ठिकाणी वॉटर आईस परत फाइंड करणं किंवा अदर रिसोर्सेस वगैरे आहे त्या डिटेलमध्ये त्यांचं फाइंड करणं आणि ते कशा प्रकारे आपण फर्दर एक्सप्लोरेशनसाठी किंवा ॲज अ एनर्जी रिसोर्स म्हणून आपण ते यूज करू शकतो तर त्याबद्दल स्टडी करणं. तर ह्या ठिकाणी तुम्हाला UPSCला एक PYQ आला होता 2014ला, वेगवेगळ्या जे स्पेस क्राफ्ट होते आपण आता जे बघितले आणि त्याचे जे पर्पज काय आहेत तर तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे की आर्टिकलचा कंटेक्स्ट बेसिकली काय आहे की जे स्लेव्ह डायनेस्टी होती तर स्लेव्ह डायनेस्टी मधली एक इम्पॉर्टंट रूलर होती रझिया सुलतान म्हणून. त्याच्या टॉमच्या रिलेटेड जे काही आहे तर त्याचं रुईन झालेलं आहे, त्याची कंडिशन जी आहे ती अतिशय वाईट झालेली आहे. दिल्लीमध्ये जे टॉम्ब आहे, ठीक आहे, टॉम्ब म्हणजे काय की त्यांचं रेस्टिंग प्लेस असतं, त्यांची डेथ झाल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांना बरी केलं जातं त्यालाच काय म्हणतात, टॉम्ब असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्या स्लेव्ह डायनेस्टी बद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर बेसिकली स्लेव्ह डायनेस्टी बद्दल जर बघितलं तर यालाच काय म्हणतात की मामलुक डायनेस्टी असं पण म्हणतात. आणि ही फर्स्ट डायनेस्टी होती दिल्ली सुलतानेतमध्ये. ठीक आहे. आणि कधीपासून कधीपर्यंत त्याचा रूल होता, 1206 ते 1229 पर्यंत, 1206 ते 1290 पर्यंत ह्या स्लेव्ह डायनेस्टीचा रूल होता. ठीक आहे. तर ही फाउंड कोणी केली होती, याचा फाउंडर जर बघितला तर कुतुबुद्दीन ऐबक नावाचा एक स्लेव्ह होता जो मोहम्मद घोरी नावाच्या रूलरच्या आर्मीमध्ये होता. ठीक आहे. तर ह्या स्लेव्हनं काय केलेले, मोहम्मद घोरीच्या डेथ नंतर ही स्लेव्ह डायनेस्टी फॉर्म केलेली आहे. तर यांचे इम्पॉर्टंट रूलर जे आहेत आणि त्यांचं जे इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन आहे आपण ते बघूयात. पहिला इम्पॉर्टंट रूलर आहे कुतुबुद्दीन ऐबक. तर त्याचा जर आपण रूल बघितला तर हा कधीपासून आहे, 1206 ते 1210 पर्यंत त्यांचा रूल होता. याला स्लेव्ह डायनेस्टीचा फाउंडर म्हणून सुद्धा कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. मोहम्मद घोरीच्या डेथ नंतर यांनी काय केलं होतं, कन्सोलिडेशन ऑफ एम्पायर केलं होतं आणि ही डायनेस्टी स्लेव्ह डायनेस्टी फॉर्म केली होती. ठीक आहे. याचं नोटेबल कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर दिल्लीमध्ये जो कुतुब मिनार आहे तर त्याचं कन्स्ट्रक्शन यांनी स्टार्ट केलं होतं. आणि याची डेथ कधी झाली होती, 1210 मध्ये हॉर्स रायडिंग करताना ऍक्सिडेंटमध्ये त्याची डेथ झाली होती. नेक्स्ट इम्पॉर्टंट रूलर आहे शमसुद्दीन इल्तुमिश. तर बेसिकली ह्या इल्तुमिशला काय म्हणतात, रिअल कन्सोलिडेटर ऑफ दिल्ली सुलतानेत असं त्यांना म्हणलं जातं. कारण याने काय केलं होतं, एक्सपान्शन केलं होतं त्या डायनेस्टीचं आणि पॉवर काय केली होती, कन्सोलिडेट केली होती. यानं काय केलं होतं, जे काम म्हणजे कुतुब मिनारचं जे काम
कुतुबुद्दीन ऐबकनं स्टार्ट केलं होतं, त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे कुतुब मिनारचं, तर हे इल्तुतमिशनं हे फिनिश केलं होतं. ठीक आहे. आणि यानं इम्पॉर्टंट एक लँड रेव्हेन्यू जी सिस्टीम आहे, इक्ता सिस्टीम सुद्धा ती चालू केली होती लँड रेव्हेन्यूच्या रिलेटेड. यांनी परत काय केलं होतं, आता आपण रिसेंटली बघितलं होतं, याला काय म्हटलं जातं, रिअल कन्सोलिडेटर ऑफ दिल्ली सुलतानेट म्हटलं जातं. तर हे कशामुळे म्हटलं जातं, त्यांनी काय केलं होतं, जे काही एम्पायरमध्ये रिबेलियन वगैरे होत होते, तर त्यांना काय केलं होतं, स्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न यांनी केला होता. आणि मंगोल जे इन्व्हेजन होतं, मंगोल लोकांचं इन्व्हेजन, तर त्यांनी काय केलं होतं, रिपेल केलं होतं. म्हणून त्याला काय म्हणतात, रिअल कन्सोलिडेटर ऑफ दिल्ली सुलतान. नेक्स्ट इम्पॉर्टंट रूलर आहे रझिया सुलतान. तर ही रझिया सुलतान जी होती, तर ही इल्तुतमिशची मुलगी होती. तर याचं जर रूल बघितलं तर हे 1236 ते 1240 मध्ये आहे. ही फर्स्ट आणि ओनली फिमेल रूलर होती दिल्ली सुलतानेटमध्ये. ठीक आहे. आणि याचं जर इम्पॉर्टंट कारकीर्द बघितली, जर काम बघितलं, तर यांनी काय केलं होतं, याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या स्किल होत्या आणि जे काही सुलतानेतला स्ट्रेंथन करण्यासाठी ज्या स्किल्स इम्पॉर्टंट होत्या, तर त्यांनी त्या कन्सोलिडेट केल्या होत्या. ठीक आहे. आणि ही फिमेल असल्यामुळं जे काही नोबेल्स वगैरे होते तिच्याकडनं ऑब्व्हियसली त्यांच्याकडनं हिला काय झालं होतं, ऑपोजिशन झालं होतं. आणि हिला काय केलं, अल्टिमेटली हिला किल करण्यात आलं होतं. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट रूल आहे गयासुद्दीन बालबन. तर बेसिकली ह्या गयासुद्दीन बालबनचा जर रूल बघितला तर हा 1266 ते 1287 मध्ये याचा रूल आहे. आणि याचा जर पॉवर हा काय होता, बालबन हा पॉवरफुल रूलर होता. यांनी काय केलं होतं, जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आहे, म्हणजे रझिया सुलतानच्या डेथ नंतर जे काही समजा यांचं ऍडमिनिस्ट्रेशन जे बिघडलेलं होतं, त्यांनी काय केलं, याला ऍडमिनिस्ट्रेशनला स्ट्रेंथन केलं, कन्सोलिडेट केलं. ठीक आहे. यांनी काय केलं, जे काही लॉज वगैरे असतील किंवा जे ऑर्डर्स वगैरे असतील जे रूलरचे, तर त्याला स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करण्यात आलं होतं. आणि जे काही इंटरनल रिबेलियन्स वगैरे होते आणि एक्सटर्नल इन्व्हेजन्स होते, हे सुद्धा त्यांनी काय केले होते, सप्रेस केले होते. ठीक आहे. आता ह्या डायनेस्टीचा एंड कसा झाला, आता याच्यामध्ये शेवटचा रूलर कोण होता, मुझुद्दीन क्विकाबाद नावाचा एक हा रूलर होता. आणि याला कधी किल करण्यात आलं, 2090 मध्ये याला किल करण्यात आलं. ठीक आहे. आणि याच्यानंतर जर बघितलं तर कोणती डायनेस्टी उदयास आली होती ह्या स्लेव्ह डायनेस्टी नंतर, तर खिलजी नावाची डायनेस्टी उदयास आली होती. ठीक आहे. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट आर्टिकल मधला पॉईंट आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर बेसिकली आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे काय आहे, की आपलं जे गव्हर्नमेंटचं मिनिस्ट्री ऑफ कल्चर आहे, तर याला एक अटॅच ऑफिस आहे. याचं इम्पॉर्टंट काम जर बघितलं तर हे काय करतं, रिसर्च करतं, कन्झर्वेशनच्या रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटी वगैरे आहेत ते परफॉर्म करतं. आणि जे काही कल्चरल मॉन्युमेंट्स आहेत इंडियामध्ये त्याचं काय करतं, प्रिझर्वेशन करण्याचं काम हे काय करतं. ठीक आहे. रिसर्च, प्रिझर्वेशन आणि कन्झर्वेशन ही 3 इम्पॉर्टंट कामं ह्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची इम्पॉर्टंट कामं आहेत. याची जर स्थापना बघितली तर याची काय, की प्री इंडिपेंडन्स मध्ये याची स्थापना सापडते 1861 जो अलेक्झांडर कमिंगहम होता, म्हणजे ब्रिटिशांचा जो पर्सन होता, तो काय होता, यांनी काय केलं, हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली होती. ठीक आहे. तर अलेक्झांडर कनिंगहम जो होता, तर हा फर्स्ट डायरेक्टर जनरल सुद्धा होता कशाचा, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा. त्याच्यानंतर 1861 नंतर स्थापन केल्यानंतर त्याला परत काय केलं, मधल्या काळामध्ये याला डिस्कंटिन्युएशन करण्यात आलं होतं आणि परत रिएस्टॅब्लिशमेंट 1871 याला करण्यात आलं होतं. याचं जर रिसेंट हेडक्वार्टर बघितलं तर दिल्लीमध्ये याचं ASIचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. याचे जर इम्पॉर्टंट फंक्शन जर बघितलं तर आत्ताच काय बघितलं, एकतर काय करतं, रिसर्च करतं, त्याच्यानंतर काय करतं, कन्झर्वेशनच्या रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत तर ते परफॉर्म करतं, किंवा प्रिझर्वेशनच्या जे काही कल्चरल मॉन्युमेंट्स वगैरे आहेत तर त्यांच्या प्रिझर्वेशनच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतं. त्यानंतर काय, की इंडियाचे जे वेगवेगळे हेरिटेज वगैरे आहेत त्याचं प्रोटेक्शन सुद्धा हे करतं. नंतर काय, की इम्पॉर्टंट फंक्शन काय, तर हे पब्लिकेशन करतं. म्हणजे ह्या फाइंडिंग्समधनं किंवा ह्या सर्व्हेजमधनं ज्यांना काही ज्या फाइंडिंग्स वगैरे मिळालेल्या आहेत तर त्याच्या रिलेटेड ह्या फाइंडिंग एक्सकॅव्हेशन नंतर काय होतं, की ज्या फाइंडिंग्स आपल्याला कळतात तर त्या फाइंडिंगचं पब्लिकेशन सुद्धा हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया करतात. त्याच्यानंतर हे काय करतं, जे वेगवेगळे म्युझियम्स वगैरे आहेत गव्हर्नमेंटचे, तर त्यांचं जे काही साईट्स, इम्पॉर्टंट साईट्स आहेत इंडियामध्ये, हिस्टॉरिकल साईट्स वगैरे, तर ते सुद्धा मॅनेज करण्याचं काम हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया करतं. ठीक आहे. याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर याला हेड कोण करतं, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला डायरेक्टर जनरल नावाची एक पोस्ट आहे तर ती त्याला हेड करते. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक PYQ देण्यात आलेला आहे जो UPSC 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपलं आर्टिकल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.